एवढे सगळे मुलं एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा ते हनुमान चालीसा म्हणत होते तेव्हा माझ्या शरीरावर अगदी हातावरती असे त्याला म्हणतात गुजबम्स उभे राहिले होते. म्हणजे मला खूप आनंद होतो की आठवड्यातला जर एखादा दिवस आवडीचा असेल मुलांचा, आवर्जून आवडीचा असेल तर तो असतो शनिवारचा दिवस. आणि मला बऱ्याचशा पालकांकडनं, इथे जे आसपास राहतात त्या लोकांकडनं बऱ्याचशा कमेंट्स येतात की मॅडम, हनुमान चालिसामुळे आमच्या मुलांमध्ये खूप परिवर्तन घडून आलेलं आहे. मोठे मुलं जेव्हा जिममध्ये जातात तेव्हा त्यांना बलची गरज असते, आणि जेव्हा आपण लहान मुलांची गोष्ट करतो तेव्हा त्यांना चांगल्या बुद्धीची गरज असते. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला हनुमानजीमध्ये भेटते. हनुमानजी हे खऱ्या अर्थाने सुपरमॅन आहेत. दर शनिवार रविवार मला सुट्टी असते आणि तुमची शाळा माझ्या घरापासून खूप दूर नाही आहे. तुमची असेंब्ली जी असते ज्याच्यामध्ये ज्या प्रार्थना होतात ते मला अगदी छान ऐकायला येतात माझ्या घरी. तर परवाच मी जेव्हा तुमच्या शाळेमध्ये आली होती, हनुमान चालीसा मुलं म्हणत होते. एवढे सगळे मुलं एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा ते हनुमान चालीसा म्हणत होते तेव्हा माझ्या शरीरावर अगदी हातावरती असे त्याला म्हणतात गुजबम्स उभे राहिले होते. म्हणजे ती जी एनर्जी आहे, पूर्ण असा एन्व्हलप होता एनर्जीचा, आणि तो मला फील झाला. तर खूप छान गोष्ट अशी तुम्ही सुरू केली आहे हनुमान चालीसाची. आणि मी हेही बघितलं की मुलांनी तिथे ते ची जी प्रार्थना आहे, हनुमान चालीसा आहे, ती म्हणताना त्यांनी त्यांचे शूजसुद्धा काढले होते. खूप छान वाटलं मला ते बघताना, ते ऐकताना. खूप वेगळं, अगदी एकदम स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी. सर्वप्रथम तर खूप धन्यवाद मॅडम की तुम्ही आवर्जून आमच्या शनिवारच्या हनुमान चालिसाला ऐकतात. मला खूप आनंद होतो की आठवड्यातला जर एखादा दिवस आवडीचा असेल मुलांचा, आवर्जून आवडीचा असेल तर तो असतो शनिवारचा दिवस. आणि मला बऱ्याचशा पालकांकडनं, इथे जे आसपास राहतात त्या लोकांकडनं बऱ्याचशा कमेंट्स येतात की मॅडम, हनुमान चालिसामुळे आमच्या मुलांमध्ये खूप परिवर्तन घडून आलेलं आहे. मला आश्चर्य वाटतं की एक छोटीशी प्रार्थना आपण घेतो. हनुमान चालिसा म्हणजे काही नवीन नाही आहे, प्रत्येक घरात ही बोलल्या जाते. शनिवारी आवर्जून हनुमानच्या दर्शनाला किंवा शनी मंदिरात लोक जातात. म्हणजे हनुमान चालिसा ही आपल्या संस्कृतीमध्ये नवीन नाही आहे. पण लोक किंवा जे मुलं आमच्या शाळेमध्ये हनुमान चालिसा बोलतात, मला आजही बोलताना खूप आनंद होतो आहे की माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हनुमान चालिसा बोलता येते. प्रत्येक शाळा हनुमान चालिसा मुलांकडनं म्हणून घेते असं नाही आहे. खूप कमी शाळांमध्ये हा प्रयोग होतो. पण आनंदाची गोष्ट ही आहे की माझ्या शाळेतल्या फर्स्ट स्टँडर्डपासून तर 10th स्टँडर्डपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला हनुमान चालिसाची ओढ असते. आणि फक्त हनुमान चालिसा आपण बोलावी किंवा ती प्रार्थना आपण आपल्या असेंब्लीमध्ये करावी म्हणून मुलं आवर्जून हनुमान चालिसासाठी शनिवारी हजर असतात. इतर वेळेस जर आपण पाहिलं तर आमच्या इथे बरेच विद्यार्थी अनुपस्थित असतात. पण आवर्जून हनुमान चालिसा आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही शनिवारी घेतो, आनंददायी शनिवार घेणं हे आज आपल्या GRमध्ये आहे. किंवा आपल्याला एज्युकेशन डिपार्टमेंटही सांगते की मुलांचा शनिवार हा आनंददायी असला पाहिजे. आनंददायी करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शाळेने कंडक्ट कराव्या. अशा वेळेस हनुमान चालिसासारखी जी प्रार्थना आहे ती आम्ही आमच्या असेंब्लीमध्ये घेतो. विशेष म्हणजे आता हनुमान चालिसा घेण्यामागे प्रोव्हिजन काय आहे? हनुमान चालिसा सुरुवातीपासून आमच्या शाळेत होत नव्हती, पण मागच्या 3 ते 4 वर्षापासून आपण हनुमान चालिसा घेतो. याच्यामागे एक वेगळं कारण आहे. कारण असं की हनुमान हा बल आणि बुद्धीचा देवता आहे. खूप लोक प्रार्थना करतात, कोणी शिव पार्वतीची आराधना करतात, कोणी गणपतीचं आराधना करतात. पण हनुमान चालिसा किंवा हनुमान हा जो देव आहे तो एक जागरूक देव आहे. बऱ्याचशा मुलांना याचे अनुभव आलेले आहेत. मोठे मुलं जेव्हा जिममध्ये जातात
तेव्हा त्यांना बलची गरज असते आणि जेव्हा आपण लहान मुलांची गोष्ट करतो तेव्हा त्यांना चांगल्या बुद्धीची गरज असते आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला हनुमानजीमध्ये भेटते. आणि जेव्हा आम्ही हनुमान चालिसाची महती, मला खूप चांगलं आठवते की ज्या दिवशी मी हनुमान चालिसा सुरू केली होती तर आपण हनुमान चालिसा का बोलावी, काय महत्त्व आहे, का बरं सगळ्या देवतांमध्ये हनुमानजी हे जागरूक देव मानले जातात, हे जेव्हा मी मुलांना एक्सप्लेन केलं होतं तर त्याच दिवशी मुलांना क्लिक झालं. आणि त्या दिवसापासून सगळ्या असेंब्लींपेक्षा माझी शनिवारची असेंब्ली ही जी आहे ही खूप खरंच चांगली आणि मोटिवेशनल असते. कारण आवर्जून मुलं स्वतःच्या भावनेनेच, कधी कोणी त्यांना सांगितलेलं नाही आहे की तुम्ही बुटं काढा किंवा व्यवस्थित हात जोडा, नाही, त्यांना त्यांची आवड निर्माण झालेली आहे. आणि आज मुलं आवर्जून हनुमान चालिसा न बघता आणि स्पष्ट शुद्ध भाषेत बोलतात. मला याचा आनंद आहे की प्रत्येक मुलगा हनुमान चालिसेला आवडीने बोलतो आणि त्याची जी आपण म्हणू की परिवर्तन जे आहे ते त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या बुद्धीत आणि त्यांच्या फिजिकल डेव्हलपमेंटमध्येही आम्हाला दिसते. आणि म्हणूनच हनुमान चालिसा हा आमच्या असेंब्लीचा आवडता विषय आहे किंवा आवडती प्रार्थना आहे. आणि म्हणूनच आज जे तुम्ही बघताय की आनंददायी शनिवारमध्ये आमचा शनिवार ह्या देवाच्या कृपेने किंवा असं म्हणा की ह्या बल आणि बुद्धीमुळेच आमचे मुलं जे आहेत ते आज घडत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतः प्रोग्रेस करत आहेत. स्पोर्ट्स असेल, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटीज असतील किंवा काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, इथे मुलं खूप चांगलं प्रदर्शन करत आहेत. प्रत्येक शाळेमध्ये जातात, बरेचसे इंटरनॅशनल आणि नॅशनल मेडल्सही आमच्या शाळेला येत आहेत. तर मला वाटते की जे बल आणि बुद्धी हनुमान देवाने आमच्या मुलांना प्रदान केली आहे खरोखरच ती उल्लेखनीय आहे. आणि दर शनिवारी ही प्रार्थना बोलून आमच्या मुलांमध्ये एक वेगळं जे वळण आहे, कारण आज आपण बऱ्याच शाळेंमध्ये पाहतो की खूप चांगल्या घरातले मुलं असतात. आमच्या शाळेमध्ये खूप साधारण परिवारातले मुलं आहेत, त्यांचं बॅकग्राऊंडही खूप इफेक्टिव्ह नाही आहे, तिथे मुलांना संस्काराची कमी आहे. पण आज आमच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो, सगळ्या प्रार्थना आवर्जून मुलांकडनं घेतो आहोत, तर खरोखरच त्यांच्या बुद्धीमध्ये एक वेगळं वळण आम्हाला पाहायला भेटतं आहे. ते मुलं इतके सुसंस्कृत होत चालले आहेत की कुठं खोटं बोलणं, कोणत्या गोष्टीची चोरी करणं, एखाद्याशी भांडण करणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आमच्या शाळेतनं नष्ट होत आहेत. आणि आज आम्ही एक सुसंस्कृत पिढी घडवतो आहेत, याचा अभिमान आम्हाला वाटतो. आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते आम्ही आमच्या असेंब्लीला देतो, आमच्या प्रार्थनेला देतो. कारण फक्त ॲकॅडमिक्सच नाही तर स्पिरिच्युअल आणि सोशल डेव्हलपमेंट ह्या असेंब्लीमधनं घडतं आहे आणि मुलांना त्या गोष्टी पटत आहेत, त्या स्वतः अनुभवत आहेत. आणि म्हणूनच शनिवारची ही असेंब्ली आमच्या मुलांमध्ये आनंददायी असते आणि एक वेगळी प्रेरणा देणारी असते, असं मला वाटतं. बलबुद्धी विद्या देहू मोही हरहु कलेसो विकार. मला असं वाटतं की हनुमानजी हे खऱ्या अर्थाने सुपरमॅन आहेत. तर मुलांनी सुपरमॅन, स्पायडरमॅन, शिनचॅंग हे सगळं बघणं सोडून देऊन हनुमानजीच्या गोष्टी जर ऐकल्या तर त्यांना बल, बुद्धी, विद्या आणि याचबरोबर आपली जी रिच हिस्ट्री आहे त्याचंही ज्ञान मिळेल, त्यांची स्पिरिच्युअलिटीही वाढेल. मॅडम, तुम्ही हनुमान चालिसा जी आहे तुम्ही चालू केली शाळेमध्ये, तर ह्याच्यामध्ये एक अशा 2 लाईन्स आहेत की जुग सहस्त्र योजन पर भानू लिल्योताही मधुर फल जानो. ह्याच्यामध्ये त्यांनी तुलसीदासांनी तिथे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जे अंतर आहे ना ते सांगितलेलं आहे. म्हणजे हनुमान चालिसेमध्ये आपल्या याच्यामध्ये सायन्ससुद्धा आहे. नक्कीच, अगदी बरोबर बोलताय आपण. हनुमान चालिसा ही फक्त सायन्सच नाही तर टेक्नॉलॉजीसुद्धा दर्शवणारी प्रार्थना आहे. आज आपण त्या प्रत्येक गोष्टीची प्रतिती इथे घेतो आहोत. सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर हे खूप पूर्वीच हनुमानजीने सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं की आध्यात्मिक दृष्टी हे भारतीय संस्कृतीमध्ये खूप पूर्वीच आपल्याला माहीत होतं. आज जरी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एजमध्ये आपण राहतो आहोत, पण हे जे नॉलेज आहे हे खूप पूर्वी काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद आणि पुराणमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण बुद्धीबद्दल बोलूया की आपल्या शत्रूचा जर नाश करायचा असेल
तर आपल्याला फक्त शस्त्राचीच गरज आहे असं नाही, आपण बुद्धीने सुद्धा शत्रूवर मात करू शकतो. ही गोष्टसुद्धा आज मुलांना, कारण आज ह्या इंस्टाग्राम आणि वेगवेगळ्या सोशल ॲप्समुळे जे मुलं वल्गर होत आहेत किंवा त्यांच्यामध्ये जी एक भावना येते आहे की आपण फक्त मारामारी किंवा युद्ध करूनच एकमेकांचा रोष काढू शकतो, ही गोष्ट आज आपण बुद्धीने पण जिंकू शकतो, हे मुलांना सांगणारी हनुमान चालीसाच आहे. जर आपण बुद्धीने आपल्या शत्रूचा नाश करू शकतो, ही गोष्ट जर आपण हनुमान चालीसामधनं शिकलो, तर ती गोष्ट आज जे मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत मोबाईल आणि सोशल ॲप्समुळे, तो ॲग्रेसिव्हनेस कुठंतरी आपण कमी करू शकतो आणि फक्त आपल्या चातुर्याने किंवा आपल्या बुद्धीनेच आपण समाजाला जिंकू शकतो, ही भावना पण आज आपल्याला हनुमानजींकडनं भेटते. कारण सगळ्या गोष्टीचा पर्याय हे युद्ध नसते, खूप बल आणि बुद्धी जे हनुमानजी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात, ते बल आणि बुद्धीच्या जोरावर पण आपले मुलं आज प्रत्येक गोष्टीवर मात करून अगदी सुसंस्कृतपणे पुढे जाऊ शकतो, याचा विश्वास आम्हाला वाटतो. आणि खरंच ही गोष्ट आपण हनुमान चालीसामधनं शिकली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही मुलांसमोर ही प्रार्थना प्रस्तुत करत असतो. कारण हनुमान चालीसाचा जर व्याप आपण पाहाल तर खूप मोठा आहे, खूप चांगल्या गोष्टी हनुमान चालीसा आपल्याला सांगत असते, पण हळूहळू मुलांना ते पटवणं आणि आजच्या काळात त्याचा उपयोग करून घेणं, हा एक मोठा सार आपण हनुमान चालीसाच्या माध्यमातून मुलांना आपल्या असेंब्लीमध्ये सांगत असतो.